नमस्कार विद्यार्थी मित्रहो, झोका घे भरारी या आपल्या पहिल्या मराठी शैक्षणिक ऍप मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रहो, आता आपण पाहूया अंतराच्या सूत्रावर आधारित असणारी उदाहरण। चला तर मग सर्वप्रथम उदाहरण लिहून घेऊया। बघा, उदाहरण आहे आपल्या समोर p - 1 व q 5 - 7 या दोन बिंदू मधील अंतर काढा। आता आपल्याला अंतर काढायचं म्हणजे सूत्र कोणतं वापरायचं आहे? अंतराचं सूत्र। चला तर मग अंतराचं सूत्र वापरून आपण अंतर काढूया। पण तत्पूर्वी काय करूया, तर p आणि q च्या निर्देशकांना आपण x1 y1 आणि x2 y2 च्या रूपात लिहूया, म्हणजे मानूया। बघा काय करायचंय, बघा p - 1 बरोबर p x1 y1 मानले आपण आणि q 5 - 7 बरोबर q x2 y2। आता हे फक्त मी काय केले सांगा, ही नावं दिली जातात। सूत्रामध्ये आपण हे वापरणार आहे का? अजिबात नाही, कारण आपण सूत्र वेगळ्या भाषेत बघितले, बरोबर। तर चला काढूया मग अंतर। म्हणून काय ना बघा, तर PQ मधील अंतर म्हणजेच डिस्टन्स PQ बरोबर, हा सूत्र कोणता आहे सांगा? वर्गमूळ चिन्ह, बरोबर आहे। हा काय करायचं, x निर्देशकांमधील फरक काय काढायचं, बघा सूत्र काय सांगतं, तर PQ मधील अंतर जर तुम्हाला काढायचं असेल तर x निर्देशकातील फरकाचा वर्ग अधिक y निर्देशकातील फरकाचा वर्ग। आता हे पहिलंच गणित आहे त्यामुळे मी सूत्र लिहिलं, पण प्रत्येक वेळी सूत्र लिहायलाच पाहिजे असं काही नाही, कारण कोणत्या त्या सूत्राच्या पायरीला काही मार्क नाही, फक्त तुम्हाला सूत्र काय आहे ते समजावं म्हणून मी लिहिले। बघा आता मग आपण काय करूया, पुढची पायरी बघा, म्हणजे तुम्ही इथून सुरुवात करू शकता गणिताची डायरेक्ट। तर डिस्टन्स PQ बरोबर तुम्ही सरळ लिहू शकता। तर बघा x निर्देशक कोणते आहेत बघा, x1 x2 म्हणजेच -1 आणि 5 त्याच्यातील फरक। मग आता फरक काढायचा झाला तर मोठा कोण आहे बघा इथं, तर 5 मोठा आहे ना, म्हणजे काय करायचं, तर बघा 5 वजा काय सांगा, 5 वजा सॉरी डबल काउंट झाला, हा 5 वजा 1 बरोबर ना, 5 वजा 1 कंसाचा वर्ग अधिक दुसऱ्या कंसात बघा आता काय, तर -7 आणि 1 आहे, त्याच्यापैकी मोठं कोण आहे, 1 म्हणजेच काय येणार 1 वजा 7 आणि ह्या कंसाचा वर्ग। बघा जर तुम्ही x1 x2 आणि y1 y2 च्या रूपात सूत्र लिहिलं असतं तर तुम्ही काय केलं असतं, x2 - x1 y2 - y1 -7 वजा 1, काही फरक पडत नाही कारण शेवटी वर्ग येणार आहे। जरी तुम्ही ह्याला उलट केलात म्हणजे -7 वजा 1 त्याचा जरी वर्ग घेतला तरी तुम्हाला तेच उत्तर मिळणार आहे, परंतु आपण फरक घेतो हे लक्षात घ्यायचं। इथं काय घेतो आपण, x निर्देशकातील फरक आणि y निर्देशकातील फरक, बरोबर। चला आता उत्तर काढायचं सोपं रूप देऊन, बघा काय होईल, बघा काय केलं, सोपं रूप दिल्यानंतर बघा 5 वजा 1 म्हणजेच 5 अधिक 1, कारण वजा गुणले वजा अधिक, बरोबर। त्याच्यानंतर हे अधिक चिन्ह 1 वजा 7 म्हणजे 1 अधिक 7 पुन्हा ह्या दोघांचा गुणाकार, 5 अधिक 1 6 चा वर्ग, 7 अधिक 1 8 चा वर्ग, 6 चा वर्ग 36, 8 चा वर्ग 64, 36 आणि 64 ची बेरीज 100 आणि 100 वर्गमूळात आहे त्यामुळे त्याचं वर्गमूळ किती येणार 10, म्हणून PQ मधील अंतर किती येईल सांगा, 10 एकके। लक्षात द्या मित्रांनो, सोपं उदाहरण आहे, फक्त लक्षात घ्या हे सूत्र प्रत्येक वेळी तुम्हाला लिहायची आवश्यकता नाही, ओके। याच्याऐवजी तुम्ही सरळ इथून तरी सुरुवात केला उदाहरणाला तरी चालेल, तसे आपण उदाहरण आता पुढे बघूयाच। चला तर मग दुसरं उदाहरण घेऊया आपण आता। चला मग पहिल्यांदा उदाहरण काय करूया, आपण लिहून घेऊया। जरा हे वेगळ्या प्रकारचं उदाहरण आहे। बघा आपल्याला ह्या अंतराच्या सूत्रावरती आधारित असणाऱ्या उदाहरणांच्या मध्ये बघा आपल्याला एकूण कोणत्या प्रकारची उदाहरणं मिळणार आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा साधे दोन बिंदू दिले असतील, मागील उदाहरणामध्ये आपण पाहिलं तर काय, तर दोन बिंदू दिले असतील आणि त्याच्यातील अंतर काढा। आता आपल्याला पुढचा एक प्रश्न असा येणार आहे की तीन बिंदू दिलेले असतील तर ते तीन बिंदू एक रेषीय आहेत की नाही ते दाखवा, ओके। हे या प्रकारचे उदाहरण असेल आणि त्याच्यानंतर दिलेले बिंदू हे त्रिकोणांचे किंवा चौकोनांचे बिंदू आहेत का, शिरोबिंदू आहेत का हे दाखवा, अशा प्रकारची उदाहरणं पडणार आहेत। त्याचप्रमाणे अजून एक पडणार आहे की त्रिकोणाचा जो काय म्हणतात त्याला आपण, अंतर्वर्तुळ असतं, तर अंतर्वर्तुळाचा केंद्र आहे किंवा परिवर्तुळाचा केंद्र आहे हे दाखवा। अशा प्रकारची बरीचशी उदाहरणं आपल्याला पडणार आहेत। जरा उदाहरणं अवघड आहेत, त्याच्यातलं एका प्रकारचं उदाहरण म्हणजे काय, दिलेले बिंदू एक रेषीय आहेत की नाहीत दाखवा, त्या प्रकारचं उदाहरण आता आपण बघूया। बघा उदाहरण काय, बघा उदाहरण खूप सोपं आहे। तर a - 3 2, b 1 - 2 आणि c 9 - 10 हे बिंदू एक रेषीय आहेत हे दाखवा।
मित्रांनो आपण इयत्ता 9वी मध्ये शिकलोय जर तीन बिंदू एक रेषीय असतील, ओके, जर तीन बिंदू एक रेषीय असतील तर आपण पाहिलं होतं काय, बरोबर आहे, मध्य आपण त्याला काय म्हटलं होतं, बिंदूची मध्यता म्हणजे दोन बिंदूंच्या मध्ये असणाऱ्या बिंदूच्या बाबतीत बघा जर ए बी सी हे जर तीन बिंदू असतील बघा, ए बी आणि सी जर हे तीन बिंदू असतील आणि जर समजा हे एक रेषीय असतील तर आपल्याला माहिती आहे काय सांगा, तर हा ए बी चं अंतर बघा डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स हा बी सी हे कुणाकडे असतं, डिस्टन्स ए सी. आपण दरम्यानता बिंदूंची दरम्यानता पाहिलं होतं बरोबर, तर त्या दरम्यानतेमध्ये आपण हे पाहिलंय की जर तीन बिंदू एक रेषीय असतील तर हे असं असतं. म्हणजे काय असतं सांगा, तर याच्यामध्ये पुन्हा ए बी सी असं असू शकेल किंवा ए सी बी असं असू शकेल किंवा ए मध्ये असेल बी एक साइडला आणि सी एक साइडला असं असेल बरोबर. म्हणजे तिन्ही जर तुम्ही बघितलात गोष्टी तर एक रेषीय बिंदू बघितला 1 2 आणि 3. तर हे कधी असतं जर असं असेल तर म्हणजेच काय ए बी अधिक बी सी बरोबर ए सी असेल तर बरोबर. पुन्हा हे कधी असतं तर ए सी अधिक सी बी बरोबर काय असेल, ए बी असेल तर बघा काय म्हटलं मी, हा ए सी अधिक सी बी बरोबर काय असेल, ए बी असेल तर. आणि हे कधी असणार बघा बी ए सी, तर बी ए अधिक ए सी बरोबर बी सी असेल तर बरोबर. म्हणजेच जर तुम्हाला तीन बिंदू हे एक रेषीय आहे ते जर दाखवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काय दाखवायला लागेल की दरम्यानता, की कोणता बिंदू कोणत्या दोन बिंदूंच्या मध्ये आहे बरोबर. जर हे असेल असं दाखवलं आपण म्हणजे पहिल्यांदा आपल्याला माहित नाही की असं असेल की असं असेल बरोबर, हे आपल्याला काही माहिती नाही. पण त्याच्यात जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघा ए बी चं अंतर काढायचं आहे, इथं सुद्धा ए बी चं अंतर काढायचं आहे, इथं सुद्धा ए बी चं अंतर काढायचं आहे, इथं बीसी चं अंतर काढायचं आहे, इथं पण काढायचं आहे, इथं सुद्धा काढायचं आहे आणि एसी चं अंतर देखील आपल्याला इथं काढायचं आहे. म्हणजे एकूणच काय, जर तीन बिंदू दिली तर त्या तीन बिंदूंच्या मध्ये येणारी जी तीन अंतर आहेत 1 2 आणि 3 ही आपल्याला पहिल्यांदा काढायला लागतील. त्याच्यानंतर जे मोठं अंतर आहे तर ते मोठं अंतर जर उरलेल्या दोन अंतरांच्या बेरजे एवढं आलं तर म्हणायचं की ते तिन्ही बिंदू काय असतील, एक रेषीय असतील. जर ते तसं नाही आलं तर ते बिंदू एक रेषीय नसतील. लक्षात येत आहे. म्हणजे बघा आपल्याला काय करायचं आता, तर तिन्ही बिंदू बघा ए बी सी यांच्यामधले अंतर ए बी बी सी आणि ए सी हे काढावं लागेल आणि त्यातलं जे मोठं अंतर आहे ते उरलेल्या दोघांच्या बेरजे एवढं आहे का ते आता आपल्याला इथं बघायचं आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया, अंतर काढूया. बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण बिंदूंना काय करूया, अक्षर मानून घेऊया. बघा समजा बघा आपण समजलंय की ए वजा 3 2 बरोबर ए x1 y1 असेल, बी 1 वजा 2 बरोबर बी x2 y2 असेल आणि सी 9 वजा 10 बरोबर काय असेल, सी x3 y3 असेल. तर आता आपण पाहिलं मग अशी काय की आपल्याला काय करायचं आहे, तर अंतर काढायची कोणती कोणती, ए बी बी सी आणि ए सी बरोबर. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण काढूया नंबर 1, हा काढू डिस्टन्स कुठलं बघा, ए बी पहिल्यांदा काढूया. आता डिस्टन्स ए बी काढण्यासाठी सूत्र, हा डिस्टन्स ए बी म्हणजे ए बी मधील अंतर बरोबर, हा पुन्हा सूत्र लिहायची गरज आहे का आता, नाही गरज. ओके, सूत्र आपल्याला पाठ आहे काय, तर एक्स निर्देशकांमधील फरक. मग आता ए बी मधील एक्स निर्देशक कोण आहेत बघा, इथं बघा x1 x2 दिसतंय म्हणजेच हे दोन बरोबर. ह्या दोघांच्यातला फरक घ्यायचा आहे, किती येईल बघा तो 1, हा बरोबर आहे 1 वजा वजा 3 आणि ह्याचा वर्ग. बघा 1 वजा वजा 3, 1 मोठा आहे ना बरोबर, अधिक हा पुढे काय येणार बघा वजा 2 आणि 2 ह्याचा मोठा कोण आहे, तर 2 वजा वजा 2 याचा वर्ग. लक्षात येत आहे. चला त्याला सोपं रूप देऊया. सोपं रूप दिल्यानंतर आपल्याला काय मिळते बघूया. बघा काय केलं, सोपं रूप देण्यासाठी बघा वजा आणि वजा अधिक झालंय, तर वजा वजा अधिक 1 अधिक 3 4 चा वर्ग, 2 अधिक 2 4 चा वर्ग, त्याच्यानंतर 4 चा वर्ग इथं 16, हा पण 16 16 16 32, 32 चं वर्गमूळ काढण्यासाठी आपण त्याची फोड केली 16 गुणिले 2 आणि त्यातलं 16 चं वर्गमूळ 4 आणि वर्गमूळ 2 आहे असं ठेवलं. म्हणजे एबी चं अंतर आपण काय केलं, काढलं. आता तसंच आपण आता बीसी चं अंतर काढूया. बघा बीसी साठी सांगा अंतराचं सूत्र काय होईल बघा, बी आणि सी साठी तर एक्स बघा 9 आणि 1 याच्यातील फरक आपल्याला लागणार, 9 आणि 1 चा फरक म्हणजे एक्स निर्देशकांच्या मधील फरक त्याचा वर्ग अधिक वजा 10 आणि वजा 2 बरोबर, कंसात टाकतो बघा. आता यातलं मोठं कोण आहे, तर वजा 2 वजा वजा 10 आणि याचा काय होईल सांगा, वर्ग. जर असं लक्षपूर्वक बघा इथे काय केलं, या दोघांच्या पैकी मोठा कोण आहे, वजा 2 वजा 2 वजा 10 कंसाचा वर्ग बरोबर. बघा कंसात 9 अधिक 1 10, सॉरी 9 वजा 1 किती येणार, सॉरी चुकलं 8, अधिक नाही इथं 9 वजा 1 8 कंसाचा वर्ग अधिक हा याचं काय होईल बघा, तर कंसात
-2 अधिक 10. लक्षात येते ना, -2 अधिक 10 कंसाचा वर्ग. आता हे अधिक कुठून झालं, ह्या दोघांचा गुणाकार. आता ह्याला सोपं रूप देऊया. काय होते बघूया. बघा काय मिळालं, तर हा 8 चा वर्ग 64 आहे असा आला. इथे बघा 10 - 2 किती येणार, 8 आणि त्याचा वर्ग पुन्हा 64. 64 अधिक 64 बरोबर 64 गुणिले 2, 64 ची दुप्पट ना. आणि 64 चा वर्गमूळ 8 आपल्याला माहिती आहे, आणि 2 ला आपण 2 लिहिलं, म्हणजे आपल्याला काय मिळालं, BC बरोबर 8 वर्गमूळ 2 मिळालं. बरोबर. चला आता शेवटचं अंतर आपल्याला जे पाहिजे ते काढूया. बघा कुठला आता, AC. हा, आता AC साठी काय सूत्र होतं जरा सांगा बघू. हा, AC साठी 9 - 3 बरोबर ना. वर्गमुळात काय येणार, हा 9 - 3 याचा वर्ग अधिक काय होईल बघा, हा 2 - 10 बरोबर ना. 2 - 10 आणि हा कंसाचा वर्ग. बघा 2 - 10 याच्यातून ह्याला वजा करायचं, याच्यातून ह्याला, कारण आपण फरक घेतो. बरोबर. सोपं रूप देऊया. काय म्हणते बघा. बघा काय मिळालं, तर एसीचं अंतर काढताना बघा 9 - 3 म्हणजे 9 अधिक 3, कारण वजा गुणले वजा पुन्हा अधिक. इथं वजा गुणले वजा अधिक, 10 अधिक 2 झालं, 9 आणि 3 12, 10 आणि 2 12, 12 चा वर्ग 144. 144 अधिक 144 बरोबर 144 गुणिले 2 केलं मी, कारण 144 चं वर्गमूळ मला 12 मिळतं, आणि वर्गमूळ 2 मी आहे असं ठेवलं. म्हणजे आता आपल्याला काय सांगा, जी 3 अंतर पाहिजे होती बघा, AB, BC आणि AC, ते आता आपण काढून घेतली. आता आपलं फक्त एकच काम उरतं. काय काम उरतं बघा, तर ही जी अंतर आहे ती आपण काय करायचे, तर त्यातलं मोठं अंतर कोणतं मोठं आहे बघा, तर AC. हे AC हे अंतर उरलेल्या दोघांच्या बेरजेएवढं आहे का ते बघायचं. जर ते आलं तर काय म्हणायचं, तिन्ही बिंदू एकरेषीय आहेत, अन्यथा नाही. लक्षात येत आहे. बघा आता मिळालेली अंतर किती होती बघा. हा, डिस्टन्स AB आपल्याला किती मिळालं होतं, स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय बघा, किती आहे 4 वर्गमूळ 2. त्याच्यानंतर डिस्टन्स BC म्हणजे BC मधील अंतर तुम्हाला दिसतंय किती आहे 8 वर्गमूळ 2, आणि डिस्टन्स AC बरोबर किती आहे बघा, हा किती 12 वर्गमूळ 2. तर ह्याला आपण काय करूया, 1, 2 आणि 3 नंबर देऊया. हा बघा, तर येथे बघा काय दिलंय, तर डिस्टन्स AC बरोबर किती दिलंय 12 वर्गमूळ 2. ओके, हे कशावरून 3 वरून आपण म्हणूया. हा, आता इथं बघा, आणि डिस्टन्स कुठला आहे बघा, AB अधिक डिस्टन्स BC बरोबर बघा, AB किती आहे 4 वर्गमूळ 2 अधिक 8 वर्गमूळ 2 बरोबर. बघा याच्यामध्ये वर्गमूळ 2 सामायिक आहे लिहिलं, आणि 4 अधिक 8 कंसात होईल. बरोबर, म्हणजे याचं उत्तर किती आलं 12 वर्गमूळ 2. मी याला नंबर काय देतो, 4 देतो. तर तुम्ही जर बघितला तर 3 आणि 4 वरून आपण काय सांगू शकतो बघा. हा सांगा, 3 व 4 वरून आपण काय सांगू शकतो, तर डिस्टन्स AC हे कोणाएवढं आहे, डिस्टन्स AB अधिक डिस्टन्स BC एवढा आहे. त्याच्यामुळे काय सांगणार, म्हणून काय म्हणणार, तर A, B व C हे कोणते बिंदू आहेत, हे एकरेषीय बिंदू आहेत. लक्षात येते. बघा म्हणजे हे ह्या प्रकारचं गणित असं असेल. जर समजा असं नाही आलं की ह्या दोघांची म्हणजे मोठं जे अंतर आहे कुठलं AC, तर हे जे मोठं अंतर ह्या दोघांच्या बेरजेत का आलं नसतं, तर हे बिंदू एकरेषीय नसते. लक्षात येते. म्हणजे एकरेषीय नसतानासाठी सुद्धा काय असतं तुम्हाला मी सांगितलं. तर मित्रांनो इथं आपण पाहिलं 2 उदाहरणं जी वेगळ्या प्रकारची होती. पहिलं होतं साध्या अंतराचं उदाहरण, आणि दुसरं होतं बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत हे सांगण्याचं उदाहरण. बरोबर. तर ही उदाहरणं एकदम सोपी आहेत, ही तुम्हाला कळाली असतील याची मला खात्रीच आहे. तरी देखील जर तुम्हाला काही शंका असतील तर आमच्या टीमशी संपर्क साधा, सर्व शंकांचं निरसन करून घ्या, आणि झोकासोबत शिकत राहा.